नमस्कार मैत्रिणी, मी अर्चना फॅशन वर्ल्ड मराठीमध्ये तुमचे स्वागत करत आहे. चला तर आपण वेलवेटची ब्लाऊज डिझाईन पाहूया. तर हे बघा, मी हे वेलवेट ब्लाऊज पीस आहे बाजूला ठेवते. हे अस्तर आहे. तर आपण शोल्डर 5.5 घेतलेला आहे आणि त्याचा गळा मी 2.5 इंच घेतलेला आहे. उंची आहे 14.5 इंच ब्लाऊजची आणि घडी आहे 9.5ची. तुम्ही कोणत्या साईजसाठी हा ब्लाऊज तयार करू शकता. तर मी ब्लाऊजच्या गळ्याची उंची घेत आहे 9.5 इंच आणि आडवे माप घेत आहे मी 3.5 इंच. तुम्ही तुमच्या आवडीनुसार कमी जास्त करू शकता गळा. आणि याचा मी बॉक्स आखून घेत आहे. हे बघा अशा प्रकारे. आणि गळ्याचा मटका आकार मी ड्रॉ करून घेत आहे. हे बघा अशा प्रकारे मटका आकार आपण देऊन घ्यायचा आहे. आता हे अस्तर आपण सरळ करायचे आणि दुसऱ्या बाजूला पलटी करून हे बघा अशा प्रकारे दाबून घ्यायचं. म्हणजे दुसऱ्या बाजूला आहे असा आपला गळा हा उमटला जातो. तो आपण अशा प्रकारे डार्क करून घ्यायचा आहे, आखून घ्यायचा आहे. आणि हे बघा आपला जो ब्लाऊज पीस आहे तो ठेवायचा आहे. त्याच्यावर हे अस्तर ठेवायचे. हे बघा आहे असं. आणि हलू नये म्हणून याला आपण टाचण्या लावून घेणार आहोत गळ्याच्या भोवती. हे बघा अनेकदा काय होतं की वेलवेटचा ब्लाऊज पिसावर अस्तर ठेवून शिवायचं म्हटलं तर तो घसरतो. त्याच्यामुळे हे बघा बाजूला आपण व्यवस्थित अशा टाचण्या लावून घेतल्या आहेत. आणि अस्तर घसरू नये बाजूला म्हणून हे बघा आपण शिलाई देतो तिथं आपण हे अशा प्रकारे बोट ठेवून शिलाई द्यायची. ते याच्यामुळं काय होतं की आपलं कापड इकडे तिकडे सरकलं जात नाही. आणि गळ्याच्या आकाराबरोबर हे बघा अशा प्रकारे गळा कट करून घ्यायचा आहे. आणि छोटे छोटे कट देऊन घ्यायचे गळ्याला. आपण आतली टिप आपण दिलेली कट होणार नाही शिलाई याची आपण काळजी देऊन घ्यायची. हे बघा अशा प्रकारे. आता काय करायचं हे बघा अस्तरवर आपल्याला एक दाब शिलाई घालून घ्यायची आहे. हे आपली आतली शिलाई आहे ती आपल्या अस्तरच्या बाजूला आतल्या बाजूला आली पाहिजे. आणि हे बघा अशा प्रकारे व्यवस्थित अशी अस्तरवर आपण दाबटीप देऊन घ्यायची आहे, दाब शिलाई देऊन घ्यायची आहे. हे बघा पूर्ण आपण अस्तरवर काय होतं की आपला गळ्याचा आकार हा फिनिशिंगमध्ये खूप छान असा येतो. त्याच्यासाठी आपण अशी अस्तरवर दाब शिलाई घालून घ्यायची आहे. हे बघा कॅनव्हास नाही वापरलं तरी पण अगदी असं केल्याने अशी शिलाई दिल्याने आपली गळ्याचा फिनिशिंग खूप छान येते. हे बघा आपण शिलाई देऊन घेतलेली आहे. आता व्यवस्थित असा आपण गळा करून घ्यायचा आहे. हे बघा अशा प्रकारे. आणि आता गळ्याला आपण शिलाई देऊन घ्यायची आहे चारी बाजूनी. हे बघा व्यवस्थित अशी आपण चारी बाजूने आपण गळ्याला शिलाई घालून द्यायची आहे. हे बघा आपण गळ्याला शिलाई घालून घेतलेली आहे. आता काय करायचं हे बघा व्यवस्थित अशी शिलाई घालून घेतलेली आहे. आता अस्तर बरोबर हे बघा आपण वेलवेटचं पीस थोडासा जास्त ठेवला होता बाजूने, कारण की जरी सरकला तरी काही प्रॉब्लेम येत नाही. इकडं अस्तर जरी सरकलं तरी. हे बघा आता चारी बाजूने आपल्याला अस्तर बरोबर शिलाई घालून घ्यायची आहे. आपण शिलाई घालून घेतलेली आहे चारी बाजूला. आणि आता राहिलेले जास्तीचे ब्लाऊजचे कापड अस्तर बरोबर कट करून घ्यायचे. हे बघा अशा प्रकारे चारी बाजूने आपल्याला कट करून घ्यायचे व्यवस्थित. हे बघा आपण कट करून घेतलेला आहे. आता काय करायचं एक पट्टी घ्यायची, पट्टीला थोडीशी दुमड घालायची आणि शिलाई घालून घ्यायची आहे. हे बघा आपण शिलाई घालून घेतलेली. आता ही पट्टी आपल्याला पाठीमागच्या भागाला खालच्या बाजूला आपण जोडून घ्यायची आहे. हे बघा आपण शिलाई घालून घेतलेली आहे पट्टीला. आता एक दाबटीप घालून घ्यायची आहे. हे बघा दाब शिलाई घालून घेतलेली आहे. आता आतल्या बाजून पलटी करून एक शिलाई घालून घ्यायची आहे व्यवस्थित. हे बघा आपण शिलाई घालून घेतलेली. आता हे बघा आपण अशा प्रकारची लेस बसवून घेणार आहोत. तुम्हाला आवडेल तशी लेस बसवून घेऊ शकता. पण आपण हे बघा अशा प्रकारे आता ब्लाऊजची घडी घालून घ्यायची आहे. आणि हे बघा अशा प्रकारे आकार ड्रॉ करून घ्यायचा आहे. आणि तो दुसऱ्या बाजूला हे बघा अशा प्रकारे ठेवून थोडासा दाबून घ्यायचा आहे. हे बघा
म्हणजे काय होतं, आहे असा आकार दुसऱ्या बाजूला पण हे बघा उमटतो, तो आपण ड्रॉ करून घ्यायचा आहे. आता आपल्याला लेस बसवून घ्यायची आहे. हे बघा व्यवस्थित अशी आपण लेस बसवून घेऊया आकाराबरोबर. आपण जो आकार देऊन घेतलेला आहे त्याच्याबरोबर आपण ही व्यवस्थित अशी लेस बसवून घ्यायची. काय होतं अनेकदा की वेलवेट ब्लाऊज डिझाईन जर बनवायची म्हटलं तर आपल्याला बरंच काही कळत नाही आणि वेलवेटचं कापड असं असतं की ते घसरलं जातं शिवताना. हे बघा अशा प्रकारे लेस बसवून घ्यायची. आता लेसला आपण डबल शिलाई घालून घ्यायची आहे. हे बघा चारी बाजूने आपण व्यवस्थित अशी लेसला डबल शिलाई घालून घ्यायची आहे. हे बघा आपण डबल शिलाई घालून घेतली. आता दुसऱ्या पण बाजूने आपण अशाच प्रकारे व्यवस्थित अशी लेस बसवून घ्यायची आहे. हे बघा व्यवस्थित अशी आपण लेस बसवून घेऊया. तर मैत्रिणींनो, आपल्या चॅनलवर आपण खूप छान छान असे व्हिडिओ पाहणार आहोत. त्यासाठी आपल्या चॅनलला लाईक, सबस्क्राईब आणि शेअर करा जरूर. हे बघा आपण लेस बसवून घेतलेली आहे. आता लेसला आपण इथं पण डबल शिलाई देऊन घेणार आहोत. तर हे बघा आपली डबल शिलाई देऊन घेतलेली आहे. आता हे बघा आपली ब्लाऊज डिझाईन तयार झालेली आहे. आता पाठीमागे आपण हे शो बटन बसवून घेऊयात. तर कशी वाटली डिझाईन मला कमेंटमध्ये नक्की सांगा. आपल्या चॅनल लाईक, सबस्क्राईब, शेअर जरूर करा. हे बघा खूप छान अशी आपली सुंदर अशी वेलवेट ब्लाऊज डिझाईन आणि दोन्ही बाजूला आपण पाठीमागच्या भागाला टक्स जरूर घ्यायचे आहेत. हे बघा खूप छान अशी आपली ब्लाऊज डिझाईन तयार झालेली आहे. धन्यवाद.